नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल. तर आज आहे संडे आणि मी आज तुम्हाला एक मस्त अशी रेसिपी शेअर करते, जी आहे फ्राईड राईस. एकदम सोपी पद्धत आहे. कधी-कधी आपल्याला खायची इच्छा होते आणि प्रत्येक वेळा आपण बाहेर जाऊन खात नाही. तर कधी-कधी घरीसुद्धा बनवायचं, जे घरात सामान आपलं अवेलेबल आहेत. इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे, जे मी स्वच्छ धुवून घेतला आहे. 25 ते 30 मिनिटासाठी तसंच भिजत ठेवायचं. तुम्ही 1 तासासाठी सुद्धा ठेवू शकता. पण बासमती तांदूळच घ्या, त्याने छान बनतं. त्याच्यानंतर मग पाणी गरम करत ठेवलं मी आणि त्याच्यात मीठ टाकलं आणि स्वच्छ धुतलेलं जे तांदूळ आपण भिजत ठेवलं होतं ते टाकलं आणि फक्त 5 मिनिटासाठीच मी छान शिजू दिलं आहे आणि नंतर मग असं चाळणीने पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे चिकट नको व्हायला भात. तर आता मी भात थंड होण्यासाठी ठेवते. फक्त 80% आपल्याला तांदूळ छान शिजू द्यायचा आहे. 5 मिनिटात होतं शिजून आणि आता मी ते झाकून तसंच ठेवून देते. मला बाहेर जायचं होतं, आता गणेश चतुर्थी जवळच येते, तर त्याचं डेकोरेशन वगैरे बघण्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो. तर बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं, इन्क्वायरी केली, कुठे किती बजेट आहे वगैरे आणि आम्हाला काय आवडतं आहे, आम्हाला कसं पाहिजे ते सुद्धा त्यांना मी सांगितलं. तर तेच आम्ही बघून आलो. त्याच्या आधी मी राईस घरी बनवून गेली होती. नंतर आल्यावर मग फ्राईड राईस बनवता येईल म्हणून. पण जेव्हा आपण फ्राईड राईस बनवतो तेव्हा शिळा भात असेल ना, तर त्याचासुद्धा चांगला होतो किंवा तुम्ही जर संध्याकाळी बनवत असाल, म्हणजे रात्रीच्या जेवणात फ्राईड राईस बनवत असाल, तर असा जो राईस आहे तो तुम्ही दुपारी बनवून ठेवून दिला तरी चालतं. तर हे ओळखीचे होते, तर इथून ऑफिसमध्ये बुकेज वगैरे जात राहतात संदीपच्या ऑफिसमध्ये, कोणाचा बड्डे वगैरे असेल तर. तर इथेच आम्ही आलो होतो. तर इन्क्वायरी वगैरे केली आणि आम्ही ऑर्डरसुद्धा दिली. तर आम्हाला कसं हवं आहे ते सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं. फोटोज वगैरे माझ्याकडे होते, तर ते मी दाखवले. फर्स्ट टाईमच आम्ही असं रिअल फ्लावरचं बनवतो आहे, तर बघूया कसं होतं आणि तुम्हालाही दाखवेल मी जेव्हा आपले बाप्पा येतील तेव्हा. 2-4 ठिकाणी आम्ही बघितलं, पण कुठेच फोटोज आणि व्हिडिओज काढू देत नव्हते. त्यांचं कोणी कॉपी करून बनवेल म्हणून. ते ओळखीचे होते म्हणून त्यांनी मग तिथे मला व्हिडिओ थोडंसं काढू दिलं आणि तुमच्यासाठीच मी थोडंसं काढलं होता व्हिडिओ. तर हे सगळं झाल्यानंतर मग घरी आलो आणि उशीरसुद्धा झालेला आणि माझा उपवास आहे त्यामुळे भूकसुद्धा लागलेली. तर हे बघा, घरी आलो आम्ही आणि 9:15 वाजलेत. तर मला नेहमी कमेंट येते की तुम्ही लाईट वापरता का? रिंग लाईट. तर नाही, हे बघा मी घरातल्या सगळ्या लाईट लावते. जेव्हा मी कुठेही शूट करत असेल किचनमध्ये, तर किचनच्या सगळ्या लाईट आणि पूजा रूमच्या सगळ्या लाईट लावते, तिथून छान लाईट येते. रिंग लाईट मी वापरतच नाही. आणि उद्या आहे सोमवार, तर त्याचीच तयारी आहे. तर इथे पूजेचं काही सामान वगैरे आणलं आहे आणि थोडंफार काही भाज्या आणि हे सगळं आता मी नंतर फ्रीजमध्ये ठेवते. पहिले मी स्वयंपाक करायला घेते. चिकू आणि संदीप दोघंही गेले आहेत मंचुरियन आणायला. मंचुरियनसुद्धा मी घरीच बनवणार होती, पण आता तुम्ही बघितलं 9:15 वाजलेत, उशीरसुद्धा झाला आहे. त्यासाठी मग आम्ही विचार केला बाहेरूनच मंचुरियन आणूया. फक्त फ्राईड राईस मी घरी बनवते. तर हे बघा, मगाशी जाताना मी राईस आहे ना फ्रीजमध्ये ठेवून गेलेली, म्हणजे ते थंड व्हावं यासाठी. आणि राईस पण खूप मोकळा असा झाला आहे, एकदम दाणेदार राईस शिजतो. आणि ह्याच्यात मी तेलसुद्धा टाकलं होतं बॉईल करताना. तर आता मी कोणत्या पातेल्यात करू मला हेच कळत नव्हतं, कारण कढई माझ्याकडे छोटी होती आणि हे एक पातेलं आहे ॲल्युमिनियमचं, हे जरा मोठ्या साईजमध्ये होतं. तर म्हटलं मी ह्याच्यातच बनवते. तर याच पातेल्यात मी आता बनवते. ॲल्युमिनियमची भांडी जास्त वापरत नाही मी, माझ्याकडे आहेत भांडी ॲल्युमिनियमची. स्टीलची भांडी सगळी मला मम्मीनेच दिली आहे. तेव्हा असं नव्हतं, स्टेनलेस स्टीलची भांडी वापरायची, तेव्हा ॲल्युमिनियमची पितळेची भांडीच वापरायचो आपण. माझ्याकडे ॲल्युमिनियमची भांडी आहेत, पण मी जास्त वापरत नाही, कधीतरी एखाद वेळा वापरते. तर चला मग आता मी सगळ्या भाज्या वगैरे बारीक कट करून घेते. तर इथे मी फरसबी घेतला आहे, कोबी, गाजर आणि मटर आणि कांद्याची पात. आणि हे सगळं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे, एकदम बारीक कापायचं आहे. फ्राईड राईसमध्ये बारीकच भाज्या चांगल्या असतात, किंवा मसाला भात जरी बनवलं ना मी, तरी मी बारीकच भाज्या कट करून टाकते, म्हणजे आपण भाज्या खातो. मोठ्या मोठ्या जर कापल्या ना, तर आपण मग भाज्या साईडला करून खायची आपल्याला सवय असते. त्यासाठी छान असं बारीक कापून घ्यायचं. तर इथे मी अर्धा गाजर घेते. राईस खूप झाला आहे त्यासाठी मग मी भाज्या कमी घेते.
आणि हे सगळं आपल्याला फुल गॅसवरतीच करायचं आहे। मोठा गॅस केला आहे मी आणि त्याच्यात तेल टाकलं आहे आणि लसूण जे आहे फक्त लसूण घेतला आहे तर ते टाकलं आहे आणि कांद्याची पात जी आहे ती टाकली आहे आणि हे फुल गॅसवरती छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। आणि नंतर मग जो बारीक कापलेला गाजर आहे तो आणि फरसबी, तर हे सुद्धा आपल्याला फुल गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे। जर आपण बारीक गॅसवरती छान शिजू दिलं ना तर मग ते लवकर शिजलं जातं आणि गळून जातं ते तेलामध्ये, त्यासाठी तर इथे मी आता कोबी जो आहे लांब चिरलेला तर तो टाकते आणि सगळं छान फुल गॅसवरती सगळं परतून घ्यायचं आहे। छान भाजलं पाहिजे आणि शिजलं पाहिजे सुद्धा, तर बारीक गॅस तुम्ही बिलकुल करायचा नाही आहे ह्याच्यात, सगळं फुल गॅसवरती। आणि वरतून मग सोया सॉस टाकते, तर अंदाजे सोया सॉस टाकायचा आणि विनेगर अर्धा चम्मच टाकायचा आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि जो राईस होता तर तो मी त्याच्यात टाकला आहे शिजवलेला आणि थोडाच टाकला आहे मी, पातेलं छोटं आहे त्यामुळे, तर तुम्ही 2 पातेले घेऊन त्याच्यातसुद्धा करू शकता। तर आता मी एकातच करते, ह्याच्यात बसून जाईल व्यवस्थित सगळं, तर मी थोडा थोडा राईस टाकून व्यवस्थित मिक्स करते। आणि हो, मगाशी मी मीठसुद्धा टाकलेलं तुम्हाला दाखवायचं राहिलं, तर ह्याच्यात कोणतेच मसाले टाकायचे नाही, फक्त ब्लॅक पेपर मी थोडंसं टाकलं आणि वरतून कोबी आणि कांद्याची पात टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर मी हा व्लॉग व्यवस्थित शूट केला नाही आहे, मला खूप घाई होती त्यामुळे उशीर झालेला जेवायला, त्यासाठी मी जेव्हा शूट करते तेव्हा इकडे तिकडे असा कॅमेरा फिरवून शूट केलेलं मला बिलकुल आवडत नाही। व्यवस्थित स्थिर कॅमेरा ठेवला पाहिजे आणि व्यवस्थित शूट केलं पाहिजे, पण इथे मला घाई होती म्हणून सगळं इकडे तिकडे चाललं आहे। तर मंचुरियन हे बघा साईडला मी वाढलं आहे, तर मस्त असं फ्राईड राईस झालेलं आपलं। बाहेर जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये खातो ना तेव्हा त्याच्यात अजिनोमोटोसुद्धा टाकलं असतं, तर छान असं हेल्दी फ्राईड राईस तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। आणि आज आहे दुसरा श्रावण सोमवार, तर मी इथे डिटेलमध्ये देवपूजा दाखवत नाही तुम्हाला, मांडणी कशी करते तर आधीच्या व्लॉगमध्ये सुद्धा मी शेअर केलेलं। तर इथे मी पहिले दिवा लावून घेते आणि नंतर मग अभिषेक करून घेते बाप्पाच्या मूर्तीचा आणि महादेवाच्या पिंडाचं।
मगाशी तुम्ही बघितलात मी लाडू ठेवले होते डब्यामध्ये. तर पप्पा गेले होते त्यांच्या ऑफिसच्या मित्रांसोबत तिरुपतीला. तर मग येताना त्यांनी प्रसाद आणला, तर मग दुपारी आले होते आणि मला प्रसाद देऊन गेले. तर अजून काही स्नॅक्स वगैरे आणलेला, चिकूला खेळणीसुद्धा आणलेली, तर तेच द्यायला आले होते. आणि तिरुपतीचा लाडू कोणाकोणाला आवडतो मला नक्की सांगा. तिरुपतीचा लाडू मला एवढा आवडतो, म्हणजे संदीपच्या ऑफिसमध्ये किंवा कोणी नातेवाईक जरी गेले असेल तिरुपतीला तर ते नेहमी घरी प्रसाद आणून देतात. 2-3 वेळा असं झालं आहे की मला तिरुपतीच्या लाडूची आठवण येते आणि संदीपला कोणीतरी ऑफिसमधलं देऊन जातं प्रसाद आणि तो घरी घेऊन येतो आणि त्याला मी सांगते की अरे मला आजच इच्छा झालेली खायची आणि तू घेऊन आला आहे. आणि हे खरं झालं आहे 2-3 वेळा असं. त्या प्रसादाची वेगळीच चव आहे. तर आम्ही नेहमी जात राहतो तिरुपतीला. तर लास्ट टाईम आम्ही गेलो होतो तेव्हा मी आणि माझी वहिनी, मम्मी आम्ही सगळे चालत गेलो होतो पायऱ्यांनी. तर असो, पप्पा जाऊन आले होते, प्रसाद दिला. नंतर त्यावरून मला आठवलं तर म्हटलं तुम्हाला सहज सांगावं. तर संध्याकाळी मला जेवणाला बनवायचं होतं शेवग्याची भाजी तुरीची डाळ टाकून, म्हणजे डाळच, चपाती आणि भात. तर नैवेद्याला मी गोड काही बनवत नाही आहे. जो लाडू पप्पाने आणून दिला आहे तर तोच मी नैवेद्याला दाखवणार आहे. तर इथे मी आता स्वयंपाक करून घेते. डाळीचं जे पाणी आहे ते मी साईडला काढून घेतलं होतं आणि त्याच्यातच मी शेवगा छान शिजू देते आणि नंतर मग डाळ टाकते. तर ह्याच्यात सांबार मसाला जरी टाकला तरी छान लागतं. आणि हे शेवगा कवळे होते तर हे लवकर शिजून जातं. जे एकदम कडकवाले शेवगा असतात ना त्यांना बराच वेळ लागतो शिजायला. तर इथे आता मी डाळ टाकते तुरीची. आणि डाळ आहे ना मगाशी व्यवस्थित मला शिजल्यासारखी दिसली नाही. मी फुल गॅस केला होता कदाचित त्यामुळे डाळ व्यवस्थित शिजली नाही. मीडियम गॅसवरती पण 3 शिट्ट्या जरी झाल्या ना कुकरच्या तरी डाळ छान शिजली जाते. आता मी गॅस बंद करते आणि मला बाहेर जायचं होतं चिकूला क्लासला सोडायला आणि पॅरेंट्स मीटिंगसुद्धा होती. तर मी थोडा स्वयंपाक करून गेली होती. आता घरी येऊन मी चपात्या केला आणि आता मी इथे सॅलड कट करते. जेवणामध्ये रोज थोडंफार तरी आपण काकडी, गाजर, टमॅटो असेल तर ते खाल्लंच पाहिजे. आणि हो, मगाशी पप्पा लोणचंसुद्धा देऊन गेले होते. तर लास्ट टाईम ते गेले होते तेव्हा लोणचं आणलं होतं. ते लोणचं खूप चांगलं आहे. म्हणजे आपण जे मार्केटमधलं लोणचं आणतो त्यापेक्षा पण हे लोणचं खूपच चांगलं आहे. लिंबाचं लोणचं आहे. तर लिंबाचंच लोणचं आम्ही नेहमी खातो
आंब्याचं लोणच्यापेक्षा मला लिंबाचं खूप आवडतं. तर हा आहे तिरुपतीचा लाडू. नैवेद्यसुद्धा दाखवले मी आणि आता आम्ही जेवतो. तर कसा वाटला व्लॉग? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.